नमस्कार, तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्लीव्सची स्टिचिंग कशी करायची आणि ब्लाउजला स्लीव्स कशी जोडायची ते अगदी छोट्या छोट्या टिप्सनुसार सांगितलेलं आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। स्लीव्सची कटिंग मी इथे केलेली आहे। इथे आपण आता हे पार्ट जोडून घेणार आहोत। अशा प्रकारे मी हे दोन्हीही पार्ट वेगवेगळे करून घेतलेले आहेत। आता मेन कपड्यावर अस्तरचा पार्ट अशा प्रकारे ठेवून आधी खालच्या बाजूला एक शिलाई आपल्याला टाकून घ्यायची आहे। इथे बघा, अशा प्रकारे ती शिलाई आपण टाकायची आहे। परत दोरा कट न करता दुसरा पार्ट देखील अशा प्रकारे ठेवून आपण तिथे देखील एक शिलाई टाकून घ्यायची आहे। त्यानंतर अशा प्रकारे अस्तरचा पार्ट फोल्ड करून म्हणजे पलटवून त्यावर एक दाब शिलाई मी देऊन घेणार आहे। हे बघा, अगदी फिनिशिंगसह इथे मी दाब शिलाई देऊन घेतलेली आहे। त्याचप्रमाणे दुसऱ्या पार्टवर देखील मी दाब शिलाई देऊन घेणार आहे। त्यानंतर पुन्हा दोन्हीही पार्ट अशा प्रकारे फोल्ड करून एक शिलाई पुन्हा मी इथे टाकून घेणार आहे। दुसऱ्या पार्टवर देखील मी शिलाई टाकून घेणार आहे। त्यानंतर पुन्हा खालच्या बाजूला जी आपण दाब शिलाई दिलेली आहे त्याच्या अगदी पाव इंच वर एक शिलाई पुन्हा देऊन घ्यायची आहे, कारण हा कपडा बारीक असल्यामुळे खालच्या बाजूला स्लीव्जमध्ये कपडा मेन फॅब्रिकचा उचकतो, त्यामुळे तसं आपण शिलाई द्यायची आहे। आणि त्यानंतर मग सर्व बाजूने शिलाई टाकून मी एक्स्ट्राचा पार्ट कट करून घेणार आहे। याचप्रमाणे मी दुसरी स्लीव्स देखील शिलाई टाकून एक्स्ट्राचा पार्ट कट करून घेणार आहे। इथे बघा, अशा प्रकारे स्लीव्ज आता एक्स्ट्राचा पार्ट कट केल्यानंतर फोल्ड करून सेंटरला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मागच्या पुढच्या भागाला राईट आणि लेफ्ट असा मार्किंग करून घ्यायचं आहे। आता इथे बघा, स्लीव्ज आपल्याला जोडायची आहे। तर अशा प्रकारे शोल्डरचा भाग म्हणजे मागचा पुढचा भाग आपण बघून घ्यायचा आहे, म्हणजे थोडं कमी जास्त असेल तर तेवढा पार्ट आपण कट करून घ्यायचा आहे। शक्यतो हा पार्ट कमी जास्त होत नाही, व्यवस्थित अशी आपण फिनिशिंगसह आता स्लीव्ज जोडून घेणार आहोत। इथे शोल्डरसाठी मार्किंग करणार आहे। 2.5 इंचाचं इथे शोल्डर आहे, तर इथे मी मार्किंग केलेलं आहे। आता स्लीव्ज इथे जोडून घ्यायची आहे। स्लीव्ज जोडताना नेहमी लक्षात ठेवा, अशा प्रकारे जर तुम्ही फ्रंट आणि बॅकचा पार्ट लिहून घेतलेलं असलं तर तुम्हाला जोडताना प्रॉब्लेम होणार नाही। आणि त्यानंतर आता सेंटरला जी मार्किंग केली आहे तर त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला 1.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण मार्किंग जर केली तर ज्या वेळेला आपण स्लीव्ज आता जोडणार आहोत तर ते मी तुम्हाला आता इथे सांगणार आहे। हे बघा, खालचा आणि वरचा सेंटर ठेवल्यानंतर आपण आधी एका बाजूने शिलाई टाकून घेणार आहोत आणि 1.5 इंच जिथे आपण मार्किंग केले आहे तोपर्यंत आपल्याला सरळ ठेवून घ्यायचं आहे। आणि त्यापुढे स्लीव्ज जोडताना जर किंचित पाव इंच किंवा अर्धा इंच कमी पडले तर किंचित आपण खेचून ती लावू शकतो, पण दोन्ही बाजूला 1.5 इंच अंतरावर आपल्याला अगदी न खेचता स्लीव्ज जोडायची आहे। इथे बघा, थोडीही स्लीव्ज कमी पडलेली नाही, व्यवस्थित अशी जोडून झाली आहे। त्याचप्रमाणे ह्या बाजूला देखील आता शिलाई मी टाकून घेणार आहे। तुम्ही अशाच पद्धतीने स्लीव्सची स्टिचिंग करा आणि स्लीव्ज जोडून बघा, अगदी परफेक्ट अशी स्लीव्स तुमची जोडली जाणार आहे, थोडीही कमी जास्त होणार नाही। ह्याचप्रमाणे तुम्ही मार्किंग करून स्लीव्ज जोडून बघा।
हे बघा दुसरा पार्ट देखील मी म्हणजे दुसरी बाजूला देखील मी शिलाई टाकून घेतलेली आहे आता। आणि शिलाई टाकताना अर्धा इंच मार्जिन सोडून शिलाई टाकायची असते। बघा आता अशा प्रकारे स्लीव्जला फोल्ड करून म्हणजे शोल्डर पासून बरोबर अशा प्रकारे फोल्ड करून आपण मागचा पुढचा पार्ट अशा प्रकारे व्यवस्थित ठेवून बघायचा आहे। आणि हे जे आपल्या स्लीव्जचं हे पार्ट असतो तो वरच्या बाजूला आपण घ्यायचा आहे अशा प्रकारे। आणि दोन्ही पार्ट एकमेकांवर ठेवून बघायचे आहेत म्हणजे एक शिलाई दिल्यानंतर। आणि जर का थोडा कमी जास्त होत असेल तर त्या पार्टला हे बघा इथे व्यवस्थित झालेला आहे। जर का कमी जास्त झाला तर जो पार्ट जास्त होत असेल त्या बाजूने थोडा जास्त दाबून घ्यायचा आहे। इथे बघा मी पुन्हा एक डबल शिलाई यावर टाकून घेणार आहे। माझ्या सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही स्लीव्सची स्टिचिंग केली आणि स्लीव्ज जोडली तर तुम्हाला थोडाही पार्ट तुमचा कमी जास्त होणार नाही म्हणजे व्यवस्थित जोडली जाणार आहे तुमची स्लीव्ज। इथे मी डबल शिलाई टाकून घेणार आहे। इथे माझी शिलाई टाकून झालेली आहे। हे बघा व्यवस्थित स्लीव्ज आपली जोडली गेलेली आहे। आणि त्यानंतर आता इथे एक शिलाई मी टाकून तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे स्लीव्ज आपली कशी जोडली गेलेली आहे। इथे एक शिलाई टाकून म्हणजे आपण फिटिंगच्या वेळेला जी शिलाई टाकतो ती शिलाई मी इथे टाकून घेणार आहे। अशा प्रकारे ही शिलाई सरळ मी आता टाकून घेणार आहे। मी सांगितल्याप्रमाणे म्हणजे मी स्लीव्जला सेंटरला फोल्ड करून त्यानंतर जी 1.5 इंच मार्किंग मी तुम्हाला सांगितलेली आहे म्हणजे करून दाखवलेली आहे तशाच प्रकारे जर का तुम्ही स्लीव्जला मार्किंग करून स्लीव्ज जोडून घेतली तर तुमची स्लीव्ज जोडताना स्लीव्ज कमी पडणार नाही। दोन्ही स्लीव्ज मी ते जोडून घेतलेले आहेत अगदी फिनिशिंगसह स्लीव्ज जोडून झालेले आहेत। तर बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवायला विसरू नका। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि समोरील बेल आयकॉनवर क्लिक करा। त्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत। तर चला पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह।